कसं काय मंडळी, मस्त मजेत ना. तर स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी वेगळं काहीतरी बनवणार आहे. तर ते तुम्ही बघत राहा आणि कसं बनवणार आहे ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. सगळं मी सांगणार आहे की ते काय मी कसं बनवलेलं आहे. थोडंसं वेगळं आहे, पदार्थ नाही आहे कुठला. तर चला मी दाखवते तुम्हाला. चला तर बघा, तर मी आज काय बनवणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे. तर आज मी नारळाच्या वरचा भाग असतो ना, म्हणजे शेंडीचा भाग वगैरे असतो ना, त्याच्यापासून आणि जे आपण देवासाठी वाहिलेली फुलं असतात ती फुलं आपण फेकून देतो. त्या फुलांचा काहीतरी वापर व्हावा म्हणून आपण काय करतो, मी त्याचं काहीतरी बनवणार आहे. तर त्याच्यापासून मी काय बनवणार आहे, तर धूप अगरबत्ती मी घरात बनवणार आहे. तर ते तुम्ही बघा आणि तुम्हाला कसं वाटतं ते सांगा मला. चला, तर मी काय घेतलेलं आहे सामान, त्यासाठी काय लागणार आहे ते तुम्हाला सगळं सांगते. तर चला बघूयात आपण काय घेतलं आहे ते. तर इथे बघा, मी हा जो नारळाचा वरचा भाग असतो ना, तो सगळं काढून घेतलेला आहे. आणि थोडीशी वाळलेली फुलं होती माझ्याकडे देवाला वाहिलेली, ती पण घेतलेली आहे थोडीशी. त्याच्यानंतर आपण घेणार आहोत तमालपत्र, हे पण घेतलेलं आहे. 5-6 पानं घेतलेली आहेत. त्याच्यानंतर 10 ते 12 लवंगा घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथं लोबन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण साधा कापूर नाही वापर करायचा आहे, भीमसेनी कापूर त्याचाच वापर करायचा, कारण तो शुद्ध असतो. त्याच्यानंतर इथं इथे मी ह्या दालचिनीच्या स्टिक्स आहेत, तर ह्या पण मी घेतलेल्या आहेत. आणि ह्या दालचिनीच्या स्टिक्ससुद्धा आपल्याला ओरिजिनल घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला असली तूप, गाईचं असली तूप घ्यायचं आहे आपल्याला. तर ते पण मी 2 ते 3 चमचे, मोठे चमचे घेतलेलं आहे. तर तुम्हाला मला एक दाखवायचं आहे ते हे की ही जी दालचिनी स्टिक जी असते ना, ती ओरिजिनल कशी आहे ते कशी ओळखायची तुम्हाला सांगणार आहे मी ते. तर ही अशा पद्धतीची असते दालचिनीची स्टिक, राऊंडमध्ये. जी राऊंडमध्ये स्टिक असते ना, तीच ओरिजिनल असते. तर ही अशी स्टिक अशी आपण ओळखायची असते. तर आपल्याला बाजारामध्ये इझिली अवेलेबल होऊ शकते, कुठेही मिळू शकते. तर फक्त आपण बघताना निरखून घ्यायचं आहे की ती ओरिजिनल आहे की नाही. तर हे सगळं असं घ्यायचं आहे आणि मी पुढं कसं करायचं, काय करायचं ते सगळं तुम्हाला दाखवते. तर मी ते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सगळे नारळाची ज्या शेंड्या काढलेल्या होत्या आणि फुलं जी काढली होती ती सगळं मी ह्याच्यामध्ये बारीक करून घेणार आहे. आता हे मी बारीक करून घेते आधी छान, आणि नंतर दाखवते तुम्हाला. हां, तर हे थोडंसं मी बारीक करून घेतलेलं आहे बघा. नारळाचं पूर्ण शेंडीचं हे तूप पावडरसारखं करून घेतलेलं आहे. अजून थोडंसं राहिलेलं आहे मी. आता याच्यामध्ये काय टाकायचं, सगळं आपण जेवढं घेतलं होतं ना हे जिन्नस, ते सगळं टाकायचं आहे. हे बे लीफ, तमालपत्र, त्याच्यानंतर हे आहेत लवंगा, त्याच्यानंतर इथं आहे हे लोबन, हे पण टाकायचं आहे. ही दालचिनी, हे पण टाकायचं आहे. आणि थोडासा हा आपला घेतलेला भीमसेनी कापूर, 5-6 वड्या घेतलेल्या आहेत, ते पण टाकायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हे तूप, तर हे सुद्धा मी टाकणार आहे. चला, तर हे आता आपण बारीक करून घेते आणि तुम्हाला दाखवते. करून घेतलेलं आहे. हे जास्त बारीक नाही होणार, कारण त्या नारळाच्या शेंड्या खूप हे जास्त असतात. तर मला वाटतं अजून ह्याच्यामध्ये अजून 1-2 चमचे आपल्याला तूप टाकावं लागणार आहे. तर मी ते माझा एका प्लेटमध्ये काढून, हे मी जे मिक्सरला बारीक केलं ना ते सगळं मी काढून घेते. त्याच्यातून बाहेर छान असं अजून तूप टाकावं लागेल ह्याच्यामध्ये, आणि म्हणजे ते छान त्याच्या वड्या तयार होतील. तर ते मी सगळं काढून घेते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर आपण जे जिन्नस घेतलं होतं ते सगळं मिक्सरमध्ये मी बारीक केलेलं आहे. तर हे बघू शकता तुम्ही. आणि मी आता अशा शेपची मी धूप अगरबत्ती स्टार्ट करणार, म्हणजे त्याचा आकार असा देते आहे. तुम्हाला हवं तसं तुम्ही आकार देऊ शकता. तर हे बघा, असं घ्यायचं आणि हे अशा पद्धतीने आकार द्यायचा आणि हे असं ठेवायचं. तर हे सगळं मी धूप अगरबत्ती बनवून घेते आणि नंतर शेवटी तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीने मी हे सगळ्या उदबत्त्या धूप अगरबत्ती बनवलेल्या आहेत. तर
कशा वाटल्या मला ते नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा तयार करा ह्या घरी. खरंच खूप सुंदर आहेत आणि इतकं हे बनवतानाच इतकं छान सुगंध येतो ना. ज्यावेळी तुम्ही स्वतः देवाची पूजा कराल किंवा देवासमोर उदबत्ती ठेवाल त्यावेळी घरामध्ये ह्याचा जो दरवळ सुगंध जो आहे ना तो इतका छान पसरतो. खरंच खूप सुंदर पसरतो. असं दिसायला खूप दिसतं तसं, म्हणजे हे वेगळं दिसतं पण हे एकदम ऑर्गॅनिक झालं आणि ओरिजिनल झालं. बाहेरचं जे बाजारामध्ये आपल्याला भेटतं ते सगळं त्याच्यामध्ये भेसळ असते. त्याच्यामुळे मी शक्यतो घरी बनवण्याचा जास्त प्रयत्न करत असते. तर मी हे सगळं मी घरात बनवलेलं आहे आणि ह्याचा जो वास जो आहे ना आत्ताच मी बनवते तो इतका सुंदर वास येतो आहे. ज्यावेळी तुम्ही त्याचा देवासमोर पेटवताल ना त्याच्यानंतर जो घरात दरवळ जो पसरेल ना अफलातून खरंच खूप सुंदर असतं. खरंच तुम्ही करून बघा, खूप छान वाटेल. आणि लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि हा जो पदार्थ बनवलेला आहे किंवा ही धूप अगरबत्ती म्हणू आपण याला, हे जे बनवलेलं आहे ते नक्की करून बघा आणि व्हिडिओ बघत राहा. बाय.